पवित्र आत्म्याच्या नावे तुम्ही हात उघडून त्याच्याचमुळे या गीताद्वारे आपण प्रार्थना करूया, त्याच्याजवळ मागूया. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन, तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. मेरे लिए मेरी सजा सहने वाले हैं नाथ यीशु प्रियतम मेरे. मेरे लिए मेरी सजा सहने वाले हे नाथ यीशु प्रियतम मेरे. ना बुझेगी ये प्यास तुझे देखे बिना, पूरी होगी ना आस प्रभु मिलन बिना. ना बुझेगी ये प्यास तुझे देखे बिना, पूरी होगी ना आस प्रभु मिलन बिना. दुखों से परे प्रभु तेरे राज में, संतो संग राज का आना समय. दुखों से परे प्रभु तेरे राज में, संतो संग राज का आया समय. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. है निशानी की ओर मेरी दौड़, इस दुनिया के लाभ का मुझे नहीं मोह. है निशानी की ओर मेरी ये दौड़, इस दुनिया के लाभ का मुझे नहीं मोह. तेरी बाहों में रहूं मैं सदा, तेरी आराधना करूं सर्वदा. तेरी बाहों में रहूं मैं सदा, तेरी आराधना करूं सर्वदा. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. मेरे लिए मेरी सजा सहने वाले हैं नाथ यीशु प्रियतम मेरे. मेरे लिए मेरी सजा सहने वाले हे नाथ यीशु प्रियतम मेरे. मेरे लिए मेरी सजा सहने वाले हैं नाथ यीशु प्रियतम मेरे. मेरे लिए मेरी सजा सहने वाले हे नाथ यीशु प्रियतम मेरे. हैं नाथ यीशु प्रियतम मेरे. हे नाथ यीशु प्रियतम मेरे. मनातल्या मनात परमेश्वराजवळ विनंती करा. प्रिय प्रभू, हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्यात सुखी आहे.
दया, ही तुझी कृपा, हे तुझं प्रेम आहे. आणि हे प्रेम मला तुझ्या चरणी, तुझ्या जवळ ओढून आणलेलं आहे. प्रभू, यावेळी आम्ही सर्व तुझ्या चरणी उभे आहोत, तुझं दर्शन घेण्यासाठी, तुला पाहण्यासाठी, तुझ्या बरोबर एक होण्यासाठी. म्हणून माझ्या देवा, आज तू आम्हाला तुझं दर्शन दे, तुझं दर्शन दे. कारण प्रभू, तुझ्या दर्शनाने आमच्या जीवनाचं परिवर्तन होतो. तुझं दर्शन आम्हाला पवित्र बनवतो. तुझं दर्शन आम्हाला बंधनमुक्त करतो. तुझं दर्शन प्रभू आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. तो दर्शनाने प्रभू आज आम्हाला तारण प्राप्त होतो. आज तू आम्हाला तुझं दर्शन दे, तुझं दर्शन दे माझ्या देवा. त्याच आशा आणि अपेक्षेने यावेळेला मी तुझ्या चरणी आलो. Ni bahar da har de di de shahar de khar. Oh hallelujah. जीवनाचा रस्ता मिळे, जीवनाच्या गाडीला, जीवनाचा रस्ता मिळे, जीवनाच्या गाडीला.
आराधनामध्ये आपला प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे. त्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. बघा, तुमच्या मनामध्ये परिवर्तन आहे, तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन आहे. हेच त्याचे दर्शन, हेच त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. तो जेव्हा येतो सर्व काही बदलतो. जी काही आपल्यामध्ये अपूर्णता आहे ती नष्ट होऊन त्याच्या पूर्णतेत कोणी हात उघडून यावेळेला आपल्या मुखाने कबूल करूया, प्रभू माझा विश्वास तुझ्यावर आहे. असं तो त्या मुलीचा बाप, त्या मुलाचा बाप त्याला म्हणतो की प्रभू माझा विश्वास तुझ्यावर आहे, तर माझा अविश्वास का? आणि मला विश्वासामध्ये जर कारण एक वेळेला आपला विश्वास त्याच्यावर आहे, पण आपला अविश्वास त्याच्या त्या आशीर्वादापासून आपल्याला लांब ठेवतो, त्याच्या त्या कृपेपासून आपल्याला लांब ठेवतो. म्हणून आज त्याच्या जर म्हणा की माझा हा अविश्वास का? प्रभू आज तू मला या विश्वासामध्ये तुझ पे भरोसा है, तुझ पे भरोसा है, तुझ पे भरोसा है प्रभु मेरे, प्रभु यीशु। तुझ पे भरोसा है, तुझ पे भरोसा है, तुझ पे भरोसा है प्रभु मेरे, प्रभु यीशु। मेरी आशा, तू ही मेरी आशा, तू ही मेरी आशा प्रभु मेरी, प्रभु यीशु। तू ही मेरी आशा, तू ही मेरी आशा, तू ही मेरी आशा प्रभु मेरे, प्रभु यीशु। तू ही मेरा विश्वास, तू ही मेरा विश्वास, तू ही मेरा विश्वास प्रभु मेरे, प्रभु यीशु। तू ही मेरा विश्वास, तू ही मेरा विश्वास, तू ही मेरा विश्वास प्रभु मेरे, प्रभु यीशु। योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे, प्रभु यीशु। योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे,
प्रभु मेरे प्रभु यीशु योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। हालेलुया 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 परमेश्वराचा विनंती करा. प्रभू तुझी वचन आमच्याकरिता आत्मा आणि जीवन आहे. आज तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हाला खरं प्रभू ती वचन आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी दीप आहे. सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. सांध्यांना दुमाकणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा वचन आहे. आज तू बोल प्रभू, आज तू बोल आणि ते ऐकण्यासाठी आमची कान उघड. समजणारी बुद्धिमत्ता आहे आणि प्रभू त्याप्रमाणे चालणं राहणं, त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता अभिषेक मागा. म्हणून तू आम्हा प्रत्येकाशी बोल ही प्रार्थना मी तुझ्या चरणी करत आहोत. याला खाली बसूया आणि परमेश्वराचं वचनातून पण बदल शीतलच्या हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही हे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहे? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, त्यापुढे पाप करू. पवित्र सेनाधीश
परमेश्वर देवा आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आशा देवा. पुन्हा एकदा तुझ्या तुझं पवित्र आम्हा प्रत्येकावरती मागतो आशा देवा. तुझ्या स्तुती आराधना करून मला शुद्ध आणि पवित्र केला असताना तुझे उपकार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. तुझ्या समक्ष घेत असतो तुझं येणारं वचन आमच्या जीवनासाठी आशीर्वाद असतं. वचन आम्हाला समजवण्यासाठी तू मदत आणि सहाय्य करतो. आम्ही आमच्या अंतकरण 100% उघडतो आशा देवा. बोलता स्वतःला तुझ्या ज्ञानाच्या प्रगतीकरणाच्या प्रत्येकाला बोलणार पण व्यक्ती नसून तुझा पवित्र आत्मा तुझे उपकार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो, तुझ्या आभार. तुझे सर्व सामर्थ्य म्हणतो तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य नंतर त्याच्या गोड मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने आज जो विषय आपल्याला दिलेला म्हणण्यासाठी तो विषय आहे की परमेश्वर कार्य करत आहे, परमेश्वर काम करत आहे. हालेलुया. काय विषय आहे? परमेश्वर काम करत आहे. आपण जर इस्रायलवरती जर मनन केलं तर परमेश्वराने मोशेची निवड केली आणि मोशेला सांगितले की माझ्या लोकांना जाऊन तू सोडवून घेऊन ये. आणि परमेश्वराने ती प्रत्येक गोष्ट मोशेला पुरवली आणि मोशे इस्रायलांच्या जवळ गेला, आपल्या लोकांच्या जवळ गेला. त्या इस्रायल लोकांना तो घेऊन बाहेर येत होता. आणि जेव्हा तो बाहेर आला इस्रायल लोकांना घेऊन, त्यांच्या समोर बऱ्याच गोष्टी आल्या. जसं की त्यांच्या समोर लाल समुद्र आला आणि परमेश्वराने तो लाल समुद्र दुभागला. त्यानंतर त्यांना तहान लागली, परमेश्वरानं त्यांच्यासाठी पाणी उत्पन्न करून दिलं. त्यानंतर त्यांना भूक लागली आणि त्यांना मांस खावंसं वाटलं, परमेश्वराने त्यांना तेही पुरवलं. आणि देवाचं वचन असं सांगते की त्यांना कशाची वाण पडली नाही. आपण जर अनुवादाचं दुसरा अध्याय 7वं वचन जर वाचलं तर देव काय म्हणतो बघा त्या वचनामध्ये, अनुवाद 2:7 मध्ये आणि नेहम्या 9:21. कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे. त्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे. आज ही 40 वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, तुला कशाचीही वाण पडली नाही. तो म्हणतो की गेली 40 वर्ष मी तुमच्या बरोबर आहे. आणि तो तिथे एक विशेष वाक्य वापरतो. तो म्हणतोय की ह्या मोठ्या रानामध्ये तुमची जी हालचाल सुरू आहे ना ती मी पाहिलेली आहे. परमेश्वर म्हणतो इस्रायलांना की तुमची जी हालचाल सुरू आहे मोठ्या रानामध्ये मी तुम्हाला ती पाहिलेली आहे. आणि नेहम्या 9:21 मध्ये देवाचं वचन असं सांगते की ते 40 वर्ष रानावनातून चालले, परंतु त्यांना कोणत्या गोष्टीची वाण पडली नाही. त्यांच्या पायातले पायतान झिजले नाहीत किंवा त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत. याला सांगा त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि त्यांचे पायतान पण झिजले नाहीत. आणि जेव्हा परमेश्वर असं म्हणतोय, परमेश्वराने तसंच केलेलं होतं. त्यांचे कपडे जीर्ण झालेले नव्हते आणि त्यांचे पायतान पण झिजलेले नव्हते. कारण परमेश्वर ज्यावेळी त्यांना बघत होता तो प्रवास खूप कमी होता, परंतु देवाने त्याला 40 वर्षातून नेलं. 40 वर्ष त्या भागातून परमेश्वराने नेलं. त्याचं एकमेव कारण असं होतं की त्यांनी बघा त्या मोशेच्या काळामध्ये लोक स्वतः आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी परमेश्वराचा मेघस्तंभ बघत होते. बरोबर. तो रात्री अग्नीच्या रूपामध्ये आणि दिवसा त्याच्यावरती छाया करून होता, मेघ स्वरूपामध्ये होता त्याच्यावरती छाया करून. म्हणजे उन्हाचा प्रकाश, ते उन्हामधून जरी चालत होते तरी त्यांना ऊन लागत नव्हतं. रात्री पूर्ण अंधार होता आणि त्या अंधारात सुद्धा त्यांना परमेश्वर प्रकाश असा त्यांच्या समोर चालत होता. जेव्हा फारोचे सैन्य त्याच्या मागे लागले त्यावेळी तो जो पुढे चालणारा अग्नी होता तो मागे येऊन थांबला आणि सैन्य मागच राहिला आणि हे लोक पुढे चालले. इस्रायल लोकांनी स्वतः देवाला पाहिलं, त्याचा प्रकाश पाहिला, त्याचं अस्तित्व त्यांच्या जीवनामध्ये पाहिलं, परंतु त्यांनी त्याची कदर केली नाही. त्याला सांगा कदर केली नाही. परमेश्वर म्हणतो एका गणना 14:22-23 मध्ये आपण बघणार नाही, ऐका. परमेश्वर असं म्हणतो की हे जे लोक आहेत ना हे भ्रष्ट विचाराचे, भ्रष्ट बुद्धीचे लोक आहेत, दुष्ट अंतःकरणाचे लोक आहेत. त्यामुळे आता कुणीही कनान देशामध्ये जाणार नाही, जो देश मी त्यांना पाठवणार आहे. परंतु कालेब हा मात्र माझ्या मनाजोगा आणि मला अनुसरणार आहे, तो मात्र जाईल. कालेब आणि यहोशुआ ते दोघं गेले. आणि काय झालं की जेव्हा परमेश्वर बघतो की या 40 वर्षामध्ये मी यांना कशाची वाण पडू दिली नाही, त्यांचे कपडे झिजले नाहीत, त्यांचे पायतान सुद्धा झिजलेले नाहीत,
मी लाल समुद्र यांच्यासाठी दुबकला, मी यासाठी पाणी उत्पन्न करून दिलं, तरीही हे लोक माझ्या विरुद्ध कुरकुर करतात. तरीही लोक काय करतात, माझ्या विरुद्ध कुरकुर करतात. त्यावेळी परमेश्वराने एक योजना केली आणि त्यानं काय केलं, त्यांना नियमशास्त्र दिलं. जे इस्रायल लोक होते त्यांना त्यांनी नियमशास्त्र दिले. 20व्या अध्याय निर्गमाच्या त्यांना नियमशास्त्र दिले. जर त्याला आपण जुना करार असं म्हणतो. जर जुना करार जर बघितला तर जुना करारामध्ये देव असं म्हणतोय की तुम्ही योग्य करा आणि मग मी तुम्हाला स्वीकारेन, आशीर्वादित करेन. जुन्या करारामध्ये देव काय म्हणतोय की तुम्ही चांगलं जे मी सांगितले ते त्यानुसार करा, मग मी तुम्हाला स्वीकारेन आणि तुम्हाला आशीर्वादित करेन. परंतु जर त्याच्यानंतर अनेक संदेश होऊन गेले, अनेक राजे होऊन गेले आणि अनेक लोक होऊन गेले, छोटे संदेश मोठे संदेश भरपूर झाले, परंतु त्यातला कुणीही तो नियमशास्त्र पाळू शकला नाही. आणि काय झालं की देव, पिता आणि पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त एकत्र बसले होते आणि बसले असताना पिता विचार करायला की जेव्हा हे मिस्र देशातून निघाले अनेक लाखोमध्ये होते, पण तुझ्या वेळी कनानात पोचले दोघच होते. अनेक लाखो पुत्र माझे निघाले, इस्रायल संपूर्ण इस्रायल निघालं माझं मिस्र देशातून. परंतु जेव्हा ते त्या डेस्टिनेशन म्हणजे देहापर्यंत पोहोचले दोघजणच होते. याचं कारण काय, कारण ते मी बोललेला शब्द, मी दिलेलं नियमशास्त्र ते पाळू शकले नाही. आणि परमेश्वराने विचार केला आपल्या पुत्राबरोबर की आता काय करायचं. परमेश्वराचं अंतकरण हे पित्याचं अंतकरण आहे. आणि ते पित्याचं अंतकरण कसं आहे, इथं खूप वेगळं आहे, ते आपण समजू शकत नाही. मी लहान होतो, म्हणजे मी 9वीला होतो, त्यावेळी मी आजोबा एक चूक झाली. माझ्या वडिलांनी काय केलं, त्यांनी महाबळेश्वरने येताना काठी आणली होती. ती काठी घेतली, माझ्या हातावर जोरात मारली. जशी मारली मी हातमध्ये केला आणि त्या हातावर लागली. एवढ्या जोरात मारली की साल्ट निघाले. साल्ट निघाल्यानंतर ते मारली आणि मग मी रडायला लागलो. रडायल्यानंतर थोड्या वेळात ते स्वतः पण रडायला, माझे वडील पण रडायले. परत जवळ बोलून घेतले आणि बघितले कुठं मारले. गजानन लहान होता आणि गजानन लहान असताना आमच्या घरी एक ससा पाळला होता. ससा, पांढरा शुभ्र ससा. आणि आमच्या गजाननला तर खूप आवडला ससा. एवढा म्हणजे त्याचा जीवच बसतो सशामध्ये. असा शाळेत आला की ससा बघणार खुश होणार. पण त्याचा सशाचा प्रॉब्लेम असा होता की तो ससा सारखा आम्ही छोटस एक म्हणजे कांदे ठेवायला जे पूर्वी मिळायच नाही तसं त्याच्यामध्ये ससा करून ठेवला होता. दिसायचा बाहेरून आतमध्ये आहे तो, परंतु जाळ्या होत्या आणि तो सारखा ती जाळी उघडायचा आणि पळून जायचा. पळून गेला की घरात कुठे दडून बसायचा. हा पळाला की गजानन रडायचा आणि मनापासून रडायचा, खूप रडायचा. पप्पा शोधणार, आई शोधणार, कुठे गेला ससा. आम्ही सगळे शोधणार ससा कुठे गेला, त्याला पकडून आणणार, गजाननकडे दिला की गजानन खुश. आणि एक दिवशी काय झालं, आमच्या घराच्या माग हे होतं, पूर्ण ऊस होता आणि त्या ऊसातच ससा पळून गेला. आणि ऊसात ससा पळून गेल्यानंतर गजानन एवढा रडायला लागला. पप्पा उठले बनेरवरतीच आणि ऊसात शिरले. ससा पळून खूप वेळ झाला. ऊसात शिरले, पूर्ण ऊस त्याने शोधला आणि त्याला पकडलं सशाला. आणि सशाला पकडून परत घरात आणलं, गजानन जवळ दिलं. गजानन खुश. आणि एक दिवशी गजानन शाळेत गेला आणि शाळेत गेल्यानंतर संध्याकाळी घरी आला आणि जेवण केलेलं होतं, सगळे मटण होतं. सगळ्यांनी जेवण वगैरे मटण खाल्लं सगळ्यांनी. आणि गजाननने जेवण झाल्यावर प्रश्न विचारला की ससा कुठे आहे. पप्पाने जेव्हा ससा कुठे आहे तर सगळे म्हटले ससा तर तुझ्या पोटात गेला. पप्पाने काय केलं, तर सशाला मारलं आणि त्याची आमटी केली. का तर जी गोष्ट माझ्या मुलाला रडवते ना ती नकोच आहे माझ्या विषयात. हालेलुया. मला तुम्हाला काय सांगायचंय की बापाचं अंतकरण कसं आहे की तो ज्यावेळी बघतोय की माझी मुलं अनेक होती परंतु पोहोचताना फक्त दोघच राहिले. तो बघतोय की माझा मुलगा या गोष्टीसाठी रडतोय ना, ती गोष्ट तो त्याच्या आयुष्यातून काढून टाकतोय. आणि तो आणि येशू चर्चा करताना पिता म्हणतोय की अरे आता काय करायचं, अनेक लोक होते पण 2च गेले आणि हे तर नियमशास्त्र पाळू शकत नाहीत आणि माझ्यासाठी कोण जाईल. त्यावेळी येशू म्हणाला की पिता मी जातो आणि माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. आणि नवीन करार देवानं आपल्याला दिला. आणि नवीन करारामध्ये देव काय म्हणतो माहितीये का, तो म्हणतो आय लव्ह यू. तो म्हणतो की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तो असं म्हणत नाही की तुम्ही हे पहिला पाळा मग मी तुम्हाला स्वीकारेन आणि मग मी तुम्हाला आशीर्वादित करेन. तो म्हणतोय की माझं तुमच्यावरती प्रेम आहे कारण तुमचा विश्वास येशूमध्ये आहे. कारण का तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला आशीर्वादित करेनच करेन. प्लस तुम्ही माझी मुलं आहात, तुम्ही आशीर्वादित आहात आणि तुम्ही माझे वारस आहात आणि मी तुमच्या सोबत आहे. तो काय म्हणतो माहिती का नवीन करारामध्ये की माझं तुमच्यावरती प्रेम आहे, तुम्ही माझी मुलं आहात कारण तुम्ही येशूवरती विश्वास ठेवलाय. जुना करार आणि नवीन करारामध्ये हा फरक आहे.
की जुना करार हा मनुष्याला ते नियम पाळावे लागत होते आणि नवीन करारामध्ये ते नियम येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेत आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतोय आणि आपण येशूमध्ये आहे. शरीराचं काय येशूमध्ये आहे. आणि जेव्हा आपण येशूमध्ये आहे तो म्हणतोय की मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. तो काय म्हणतो माहिती आहे का, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आपण आज ह्या विषयावर मनन करतोय की परमेश्वर कार्य करत आहे. आपण बघतोय की परमेश्वर कसं कार्य करतोय आणि तो म्हणतोय की तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवताय ना तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि तो आपल्याला येशूमध्ये परिपूर्ण करतो. याचं कारण ही जी मदत आहे किंवा हा जो विजय आहे तो साधून देणारा तो विजय आपल्याला विजयी करणारा हा स्वतः परमेश्वर आहे. शरीराचा सांगा स्वतः परमेश्वर आहे. म्हणून फिलिप 2:13 वाचाय. पण फिलिप पत्र 2 अध्याय 13 वचन. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. देवाचं वचन काय म्हणते माहिती का, तुम्ही इच्छा करताय. हालेलुया. सगळं लक्षपूर्वक आहे का. देवाचं वचन म्हणते की तुम्ही इच्छा करताय परंतु तुम्हाला कृती करायला जमत नाही. परंतु ते साधून देणारा परमेश्वर आहे. तो साधून देणारा कोण आहे, परमेश्वर आहे. म्हणून तो म्हणतोय की बघा ती जी व्यभिचारी स्त्री होती तिला त्या लोकांनी पकडलं आणि येशू समोर आणलं. जेव्हा येशू समोर आणलं त्यावेळी ते येशूला एक प्रश्न विचारतात. ते म्हणतात की ही स्त्री व्यभिचार करत असताना पकडण्यात आली. ही जी स्त्री आहे ती व्यभिचार करत असताना पकडण्यात आलेली आहे आणि मोशेच्या नियमशास्त्रानुसार हिला दगडमार करून मारावं. म्हणजे देवाने नियम घालून दिले त्याचा आउटपुट आहे की त्याला दगड मार करून मारावंच. हीच त्याची शिक्षा आहे. तर तुम्ही याच्याविषयी काय म्हणतात. ते काय म्हणतात येशू माहिती आहे का, ह्या गोष्टीविषयी तुमचं मत काय. तर येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती आहे का त्यांना, की तुमच्यामध्ये तो शांत बसतोय आणि ते सारखं त्याला विचारतात की तुझं मत काय सांग येशू. कारण येशूला त्याला पकडायचं होतं बोलण्यात. तो काहीतरी बोलेल ना आपण त्याला त्या नियमशास्त्राच्या ह्याच्यात पकडू असताना वाटतंय. पण तो येशू म्हणतो की तुमच्यातला जो निष्पाप असेल ना त्यानं पहिला दगड तिच्यावर टाका. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की लहानापासून अति वृद्धापर्यंत कोणच तिच्यावर दगड टाकत. म्हणजे तो प्रत्येकाला समजते की आपण पापी आहे, मी पापी आहे. जेव्हा आपण नियमशास्त्र वाचतो, जेव्हा आपण जुना करार वाचतो, देवाचं नियमशास्त्र वाचतो, तेव्हा आपल्याला हे समजते की मी पापी आहे, माझ्याकडून पाप झालेला आहे. म्हणजे आपल्याला पापाची जाणीव करून देण्यासाठी नियमशास्त्र आहे. परंतु नियमशास्त्र आपल्याला त्या पापातून सुटका देऊ शकत नाही. त्याला सुटका देऊ शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का, जेव्हा ती स्त्री तो त्या पूर्ण ह्याच्यामध्ये त्या पूर्ण लोकांच्या मध्ये एक व्यक्ती असा होता की जो तिला दगड मारू शकत होता. तो म्हणजे येशू ख्रिस्त होता. त्याच्यामध्ये पाप नव्हतं. पण तो तिला दगड मारत नाही. तो तिला काय म्हणतो माहिती का, मी तुला क्षमा केली, तू जा. आणि ती जाते, तिचा जीव वाचतोय. आज जेव्हा आपण परमेश्वराच्या कार्यावरती मनन करतोय, जेव्हा परमेश्वर म्हणतो की हे साधून देणारा हा मीच आहे, तो कसं साधून देतोय तर तो स्वतः त्या गोष्टी आपल्याला साधून देतोय. तो म्हणतोय की मी तुम्हाला क्षमा केलेली आहे. म्हणून नवीन करार ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे, गुड न्यूज आहे. काय आहे, आपल्यासाठी चांगली बातमी आहे. कारण बघा करार दोन लोकांच्या मध्ये होतोय. एक मनुष्य, दोन मनुष्यामध्ये करार झाला तर दोन्ही पार्ट्यांनी काय काय करायचं ठरलेलं असतं. पहिली पार्टी लिहून देतात, 100 रुपये बॉन्ड पेपरवर ते लिहून देतात. पार्टी क्रमांक 1, पार्टी क्रमांक 2. पार्टी क्रमांक 1 न करायची सगळी कामं, पार्टी क्रमांक 2 न करायची सगळी कामं, सगळे नियम असतात. परंतु जेव्हा आपण आणि ख्रिस्त याच्यामध्ये जो नवीन करार झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त जे काही करायचं आहे ना, आपलं नाव आहे त्या करारावरती, परंतु जे काही करायचं आहे ते सगळे येशू ख्रिस्तच करतो. देव सगळं करतो. म्हणजे नवीन करारामध्ये सगळ्या गोष्टी हा परमेश्वर करतो. तो म्हणतोय की मी करेन. आपण हे वाचूया, गलती ग्रस्त पत्र इब्री 13:21 वाचतो. इब्री 10:16 17 इब्री 10:16. परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन
तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही. तो म्हणतोय की मी करेन, की जे सगळे माझे नियम मी त्यांच्या मनात झाले. तो म्हणतोय की मी करेन. आपल्याला काहीच करायचं, आपल्याला फक्त त्याला काय करायचं, स्वीकारायचं, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. कारण गलती 3 मध्ये देवाचं वचन सांगते की नियमशास्त्राद्वारे मनुष्य हा कोंडला गेलेला होता. त्याला बाहेर पडण्याला कोणतं साधन नव्हतं, म्हणून देवाने येशू ख्रिस्ताची योजना केली आणि त्याला या जगामध्ये पाठवलं. आणि येशूमध्ये आपल्याला ती मुक्तता आहे, किंवा आपल्याला ते तारण आहे, किंवा आपल्याला ते सुटका आहे. म्हणून इब्री 13:21 मध्ये देवाचं वचन म्हणते की सगळ्या गोष्टी येशूमध्ये आहे. पौल जो आहे तो पहिले करंथीयांस पत्र 15 अध्याय 10व्या वचनामध्ये म्हणतोय की मी ख्रिस्ताच्या कृपेने या सर्व गोष्टी करू शकतो. तो काय म्हणतोय की मी या सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या कृपेने करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपला नवीन जन्म होतो, जेव्हा आपण येशू ख्रिस्तामध्ये जन्म घेतो, येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतो, आपलं जीवन जे आहे ना ते ख्रिस्ताशी जोडलं जातं. त्याला सांगा, ख्रिस्ताशी जोडलं जातं. आपण बघतोय की देव आपल्या जीवनामध्ये कसं काम करतो. आपण कसं ख्रिस्त आपल्याला कसं तारणासा आहे, तो कसा आपल्या जीवनामध्ये काम करत आहे, आणि तो आता सुद्धा आपल्या जीवनामध्ये काम करत आहे. बघा, तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तेव्हापासून आतापर्यंत जर सगळ्या गोष्टी बघितल्या, तर संपूर्ण जीवनाचा अभ्यास केला आतापर्यंत, म्हणजे तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यापासून आतापर्यंत जर या सर्व गोष्टींचा जर विचार केला ना, येशू ख्रिस्त म्हणतोय की मी तुम्हाला निवडून घेतलेलं आहे. आणि तो म्हणतोय की मी वेल आहे, तुम्ही फाट्या. जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतो ना, त्याच्याशी आपण जोडले जातो. आणि जेव्हा आपण त्याच्याशी जोडले जातो ना, जी गोष्ट त्याच्या बरोबर झाली ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्याबरोबर होणार आहे. त्याला प्रत्येक गोष्ट आपल्याबरोबर होणार आहे. कारण बघा, मी एक कागद घेतला आणि तो कागद एका पुस्तकामध्ये घातला, आणि ते पुस्तक जर पाण्यात टाकलं तर काय होईल? तो कागद पण भिजेल आणि पुस्तक पण भिजेल. मी ते पुस्तक घेतलं आणि लांब रानात फेकून दिलं तर काय होईल? तो कागद पण फेकला जाईल आणि ते पुस्तक पण फेकलं जाईल. समजा ते मी पुस्तक घेतलं आणि जाळून टाकलं तर काय होईल? तो कागदही जाळला जाईल आणि ते पुस्तकही जाळलं जाईल. तसं जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत, त्याच्याशी जोडले गेलेलो आहोत, आपली प्रत्येक गोष्ट ही त्याच्यामध्ये आहे, ख्रिस्तामध्ये आहे. आणि ती ख्रिस्तामध्ये कशी आहे? एका ठिकाणी देवाचं वचन म्हणते, मला ते वचन सापडलं नाही, की जे झाले तेच होणार आहे, जे अगोदर झाले तेच होणार आहे, आणि जे ख्रिस्ताबरोबर झाले ती प्रत्येक गोष्ट आपल्याबरोबर होणार आहे. आज जर तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला नाकारलं असेल तर चांगली गोष्ट आहे, ख्रिस्ताला सुद्धा त्यावेळेच्या लोकांनी नाकारलं. आज जर तुम्हाला कोणी छेडत असेल, तुमचा एखादा भाऊ किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला खाली ओढत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण ख्रिस्ताविषयी सुद्धा तसंच झालं. कारण बघा, जेव्हा आपण योसेफाच्या जीवनावरती मनन करतो, किंवा आपण दाविदाच्या जीवनावरती मनन करतो, किंवा जेव्हा आपण दानियेलच्या जीवनावरती मनन करतो, या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करत होता. आज तोच परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करत आहे. तोच परमेश्वर इस्रायलाच्या जीवनामध्ये काम करत होता, की ज्या लोकांना त्यानं अरण्यातून त्यांना देशापर्यंत आणलं, परंतु त्या लोकांनी त्याची कदर केली नाही. परंतु महत्वाचा प्रश्न आहे की आपण त्याची कदर करतो काय? आणि परमेश्वर आज तुमच्याशी माझ्याशी हेच बोलत आहे की जेव्हा मी तुझ्या जीवनावरती काम करत आहे, तो विजय साधून देणारा मीच आहे, आणि तो ख्रिस्तामध्ये आपल्याला तो विजय साधून दिलेला आहे. म्हणून आपल्यामध्ये हा विश्वास असणं गरजेचं आहे की तो ती गोष्ट करेलच, तो आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट करेलच. आणि ती कोणती गोष्ट आहे की तो आपल्या जीवनामध्ये करेल? पहिलं थेसलोनिकन्स पत्र 5 अध्याय 23 आणि 24 वचन. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर हे निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावो. हालेलुया. तो कोणत्या गोष्टीवरती आपल्या जीवनामध्ये काम करत आहे माहिती आहे का? तो पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करत आहे. हालेलुया. काय प्रस्थापित करत आहे? शांती प्रस्थापित करत आहे. दुसरी गोष्ट तो आपल्या जीवनामध्ये पावित्र्य प्रस्थापित करत आहे. काय प्रस्थापित करत आहे? पावित्र्य प्रस्थापित करत आहे. तिसरी गोष्ट तो आपल्या जीवनामध्ये निर्दोषपण प्रस्थापित करत आहे. काय प्रस्थापित करत आहे? निर्दोषपण प्रस्थापित करत आहे. म्हणजे तीन गोष्टींसाठी तो आपल्या जीवनामध्ये काम करत आहे. तो आपल्या जीवनामध्ये शांतीसाठी, त्याच्या शांतीसाठी काम करत आहे, तो आपल्यामध्ये निर्दोषतेसाठी काम करत आहे, आणि तो आपल्यामध्ये पावित्र्यासाठी काम करत आहे.
तुम्ही म्हणाल तो कधी करत आहे, तुम्ही काय म्हणाल तो कधी करत आहे, पण आज जर तुम्ही या तर बसलेल्या ठिकाणी जर स्वतःच्या जीवनावरती मनन जर केलं तर बघा, जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये आला, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ख्रिस्ताला अनुभवला, त्याचा स्वीकार तुमच्या जीवनामध्ये केला, त्यावेळी तुमचे विचार, तुमचं अंतःकरण, तुमचं जीवन कसं होतं. आणि आज जर तुम्ही बघितला, ज्यावेळी तुम्ही प्रभूचरणी बसलेला, आज जर तुम्ही त्याचा विचार केला की माझं जीवन काही दिवसापूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे, तर बघा, ज्यावेळी खाली पुलपीट वरती संदेश देत असतं कोणीतरी किंवा स्तुती आराधना सुरू असते, मागे एक सिस्टर, शोभा सिस्टर आपल्याला प्रेयर करत असतात. आणि एका ब्रदरने मी विचारलं की त्या मागापासून प्रेयर का करतात, तर ब्रदर म्हणाले की जेव्हा एखादा कार्यक्रम स्टेजवरती सुरू असतोय आणि तो मनुष्य वाजवत असतोय, त्यावेळी मागे मिक्सरवरती एक व्यक्ती बसलेला असतो. कारण का? कारण जेव्हा तो वाजवत असतोय, तो कार्यक्रम सुरू असतोय, कधी कोणता आवाज वाढवायचा, कधी कोणता आवाज कमी करायचा, त्या कार्यक्रमामध्ये सुसूत्रपणे कशी आणायची, तो मागे बसलेली व्यक्ती करत असतो. तसं तुम्ही जरी आज तुमच्या जीवनामध्ये जगत असाल, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या विचारामध्ये बऱ्याच गोष्टी पूर्वी होत्या, आता पण असतील, परंतु परमेश्वर म्हणतोय की मी माझी शांती, माझं पावित्र्य, माझं निर्दोषपण तुमच्यामध्ये सिद्ध करण्यासाठी काम करत आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करत आहे. फक्त तो आपल्याला दिसत नाही, परंतु आपण त्याला अनुभवू शकतो. इस्रायल लोकांनी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, त्याला अनुभवलं, परंतु त्यांनी त्याची कदर केली नाही. परंतु परमेश्वर आज मला सांगतोय की मी तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. तुम्हाला कदाचित ती गोष्ट माहित नसेल, परंतु देव तुमच्या माझ्या जीवनामध्ये काम करत आहे. तो आपल्याला निर्दोष करण्यासाठी काम करत आहे, त्याची परिपूर्ण शांती आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे, आणि तो आपल्याला पवित्र करण्यासाठी काम करत आहे. अनेक दिवस आपण चर्चमध्ये येतोय, अनेक दिवस आपण स्तुती आराधना, भक्ती, प्रार्थना करतोय, हे सर्व तो आपल्याला करण्यासाठी भाग पाडत आहे. बघा, आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर बारकाईने म्हणून केला, तुमच्या जीवनामध्ये कुठली जर अडचण असेल किंवा कोणता जर विचार तुम्हाला सतवत असेल, तर तुम्ही देवाला विचारा की हा विचार, ही घटना किंवा ही गोष्ट, हे जीवन आता माझं असं काय. बघा, योसेफ लहान होता, योसेफाच्या भावांना त्याला स्वप्न पडल्यानंतर योसेफला दृष्टांत झालेलं, त्याने भावाला सांगितलं, पण भावाच्या मनात जलन निर्माण झाली, त्यांनी त्याला खड्ड्यात टाकलं, त्यांनी त्याला उचलून विकून टाकलं, आणि त्याला पुढे गेल्यानंतर, त्या पोटीमरच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्याला तुरुंगात टाकलं, आणि तुरुंगात टाकल्यानंतर परत त्या तुरुंगातून डायरेक्ट कुठे गेला, तर राज सिंहासनावरती गेला. तो त्या देशाचा राजा झाला, फारोच्या बरोबरचं पद त्याला मिळालं. आज जर तुमच्या विचारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जर कोणती अशी गोष्ट असेल, तर तुम्ही काळजी करू नका. देव तुम्हाला हे सांगतो की तुम्ही कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करायला राहू नका. जसं त्या योसेफाच्या जीवनात होत होतं, कारण त्याच्या जीवनावरती मी काम करत होतो, मी त्याच्या जीवनावरती काम करत होतो, म्हणून जरी तो खड्ड्यात पडला, जरी त्याच्या भावाने त्याला विकलं, जरी तो तुरुंगात पडला, जरी तो त्याच्यावरती आळ घेण्यात आला, तरी सुद्धा त्याला मी राजा असं केलं. तुम्ही स्वतःला सांगा की माझं मार्गक्रम हे राजपदाच्या दिशेने आहे. मी जो चाललोय, परमेश्वर मला उच्च स्थानी नेणार आहे. त्यामुळे परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काय करणार आहे, काम करत आहे. आणि तो कसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये काम करत आहे, तर त्याच्या वचनाच्या द्वारे. आता देवाचा आत्मा, दोन गोष्टी झाल्या. स्तुती आराधना सिस्टम प्रार्थना करत होत्या, त्या प्रार्थना करताना म्हणाले की प्रभू तुझी इच्छा आम्हाला कळव. आणि ब्रदर प्रार्थना करत असताना म्हणाले की देवाचं वचन हे दूध आणि तलवार आहे. आणि तो कसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत काम करत आहे, तर त्याच्या वचनाच्या द्वारे. जेव्हा जेव्हा तुम्ही निराश होताय, जेव्हा तुम्ही हताश होताय, आज पण तुमच्या विचारांमध्ये देवाचा आत्मा म्हणाला की काय चाललंय माहित नाही, परंतु देवाची शांती त्याने तुम्हाला दिली या स्तुती आराधनामध्ये. कारण का, त्याचं वचन तुमच्यापर्यंत आलं आणि त्याने तुमच्या मनामध्ये खळबळ उडवली, त्याने तुमचं मन शांत केलं आणि त्याने त्याचं कवच तुमच्यावर द्यालं. कारण जेव्हा आपण येशू ख्रिस्तामध्ये येतो, तो म्हणतोय की मी हे करेन, आणि तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या बुद्धीवरती किंवा स्वतःच्या ज्ञानावरती विश्वास ठेवू नका. कारण आपण स्वतःच्या बुद्धीनं, ज्ञानानं, कर्तृत्वानं काही करू शकत नाही. जोपर्यंत आपण ख्रिस्ताशी एक होत नाही किंवा ख्रिस्तामध्ये येत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. परंतु परमेश्वर ही गोष्ट करू शकतोय, कारण त्या सर्व गोष्टी साधून देणारा तो आहे. म्हणून नवीन करार ही तुमच्यासाठी, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट. सांगा, आनंदाची गोष्ट आहे. एक खूप खूप महत्वाची गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू ख्रिस्ताला ठेवणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू कोणाला ठेवणं गरजेचं आहे? ख्रिस्ताला ठेवणं गरजेचं आहे. बघा, दानिएलाच्या जीवनाचा केंद्रबिंदू जर बघितला तर तो ख्रिस्त होता. दानिएलाला त्यांनी सिंहाच्या गुहेत टाकलं, त्यानंतर
त्याच्या तो प्रार्थना करत असताना त्याच्यावरती बंदी टाकण्यात आली, त्याला अग्नीच्या भट्टीत 7 पटीने टाकण्यात आलं, पण तो तरीही दानियल जातो आणि 3 वेळा देवाची उपासना करतो, 3 वेळा देवाची प्रार्थना करतो. त्यामुळे आपल्याला हे समजते की ख्रिस्त हा त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. दाविदाच्या जीवनात अनेक प्रसंग आले, परंतु प्रत्येक वेळी तो देवाचं वस्त्र परिधान, देवाच्या याच्या समोर कोशाजवळ येऊन देवाला विचारतो की मी काय करू. कारण दानियेलाच्या जीवनाचं केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे. आणि दावीद म्हणतोय, दावीद असा एक जीवनाचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे, परमेश्वर आहे. तो म्हणतोय की दावीद, मी तुझ्या आत्म्यापासून पळून कुठं जाऊ. दावीद काय म्हणतोय की मी तुझ्या आत्म्यापासून पळून कुठं जाऊ. आणि तो त्याच्या आत्म्याची समक्षता मागतो. तो म्हणतो मी इथून उठून दूर समुद्राच्या पलीकडे गेलो तरी तिथं सुद्धा तू आहेस, तिथं सुद्धा तो माझ्या जीवनावरती काम करतो. तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये कुठेही गेला, निर्जत असा, कुठल्या गावात असा किंवा कुठल्याही ठिकाणी असा, तुम्ही काही करत असा, जेवत असा, टीव्ही बघत असा, प्रत्येक गोष्ट करत असताना परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. परंतु बऱ्याचदा आपण आपलं नीतिमत्व प्रस्थापित करायचा प्रयत्न करतो. रोम 10:3 वाचूया. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाही. हालेलुया. बऱ्याचदा आपण काय करतो, आपलं नीतिमत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं की मी खूप जुना ख्रिस्ती आहे, मी खूप परमेश्वरामध्ये वाढलेलो आहे, मला खूप चांगलं समजतंय. ह्या बऱ्याच गोष्टी आपले विचार आहेत ना. देवाचे एक पौल एका ठिकाणी म्हणतो की आपल्याला तर ख्रिस्ताचं मन आहे. पौल काय म्हणतो, आपल्याला तर ख्रिस्ताचं मन आहे. परंतु जर आपण आपल्या जीवनामध्ये बघितलं, त्या इस्रायलांच्या मध्ये आपल्यामध्ये हाच फरक आहे की त्या इस्रायल लोक जे वाटेतच मारले गेले आणि ते 2च शिल्लक राहिले, त्या दोघांच्या जवळ ख्रिस्ताचं मन. कालेब आणि यहोशुआ म्हणतो की आपल्या बरोबर तर परमेश्वर आहे. जेव्हा ते इस्रायल लोक घाबरलेले आहेत, रडत आहेत, त्या सेवकावरती बोट ठेवतायत, त्या सेवकाला दगडमार करायचा प्रयत्न करतायत आणि ते म्हणतायत की इथल्यापेक्षा तो जुना देश म्हणजे जो मिसर होतं ते चांगलं होतं आणि तुम्ही इथं आम्हाला कशासाठी आणलं. परंतु ते दोघं जण म्हणतायत की नाही, परमेश्वर आपल्या बरोबर आहे, तो आपल्याला विजय देणारच, कारण त्यांच्याजवळ ख्रिस्ताचं मन. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याजवळ ख्रिस्ताचं मन आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे, जर आपण ख्रिस्ताशी एकजूट झालेलो आहोत, तर आपण आपलं नीतिमत्व कधीच प्रस्थापित करतो. आपण त्याला ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्या जीवनामध्ये स्वीकारू. कारण जेव्हा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो ना, आपल्याला काहीच करायचं नाही. तो त्याचं सगळं जीवन, तो सगळं त्याचं नीतिमत्व आपल्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक प्रस्थापित करतो. कारण त्याने एक कृती केलेली आहे. इफिस 2:13-14-15. दुसरा अध्याय 13-14-15. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, ह्यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. हालेलुया. देवाचं वचन म्हणते की त्यानं आपलं रक्त सांडलं क्रूसावरती. कशासाठी? कारण नियमशास्त्राने आपल्यामध्ये जे वैर चाललं होतं ना, म्हणजे आपण ते पाळू शकत नव्हतो ना, ते वैर त्यानं पाडली, ती भिंत त्यानं पाडली आणि आपल्याला त्याच्याशी एक करून त्याची शांती आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आज जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे बघतोय, तिथं दुसरं प्रकरण 14व्या वचनामध्ये तो म्हणतोय की त्यानं स्वतःला देऊन आपल्याला शुद्ध केलं. येशू ख्रिस्त ज्यावेळी जगामध्ये आला, त्यानं स्वतःला दिलं आणि आपल्याला शुद्ध केलं. त्यानं स्वतःला दिलं, ती मधली भिंत पाडली. त्यानं स्वतःला दिलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला काय केलं? शुद्ध आणि पवित्र केलं आणि निष्कलंक असं केलं आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये त्याची शांती प्रस्थापित केली. त्याने काय केलं? आपली शांती प्रस्थापित केली. म्हणून एक गोष्ट आपल्याला करणं खूप गरजेचं आहे, ती इफिस 4:1
1:24 मध्ये तो सांगतोय की तुम्ही येशू ख्रिस्ताला धारण करा. त्याला सांगा येशू ख्रिस्ताला धारण करा. कारण जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला धारण करतोय ना, त्याच्याद्वारे रोम 8:28 मध्ये तो म्हणतोय की तुमच्या जीवनामध्ये सर्व ज्या गोष्टी होत आहेत ना, त्या सर्व गोष्टी मिळून चांगलंच होणार. सर्व गोष्टी मिळून चांगलंच होणार. तो म्हणतो की या सर्व गोष्टी मिळून चांगलं होतील. कारण का? मी तुमच्या जीवनावरती काम करत आहे. तुमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी, मी तुमच्या जीवनामध्ये निष्कलंकत्व प्रस्थापित करण्यासाठी मी तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. आज कदाचित तुमच्या विचारामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणती आशा नसेल, कदाचित तुमच्या जीवनामध्ये काही चांगलं होत असेल, या भौतिक जीवनामध्ये काही चांगलं होत नसेल आणि तुम्हाला कोणती आशा नसेल, परंतु परमेश्वराचं वचन आज तुम्हाला सांगते की तो तुमच्या जीवनावरती काम करतो. जसं त्यानं दाविदाच्या जीवनावरती काम केलं, जसं त्यानं दानियालाच्या जीवनावरती काम केलं, जसं त्याने योसेफाच्या जीवनावरती काम केलं, जसं त्यानं माझ्या गजाननच्या जीवनावरती काम केलं, तसं तो तुमच्या जीवनावरती सुद्धा काम करतो. आणि आता तुमच्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती आहे, काही असो, त्या परिस्थितीसाठी परमेश्वराला धन्यवाद द्या आणि परमेश्वराला म्हणा की होय प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये काम करत आहेस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी, आम्हाला निर्दोष ठेवण्यासाठी, आम्हाला पवित्र करण्यासाठी तू आमच्या जीवनामध्ये काम करत आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. तुम्ही त्या चांगल्या पदावरती, चांगल्या गोष्टीकडे जातात. परमेश्वर तुम्हाला तिकडे नेत आहे. कारण तुमच्यामध्ये जो विश्वास उत्पन्न झालाय, त्या विश्वासाचा उत्पन्न करता सुद्धा प्रभू येशूच आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच हे जीवन आहे की जे देण्यासाठी तू या जगामध्ये आला आणि त्यानं स्वतःला त्या क्रूसावरती दिलं. म्हणून तुम्ही जर त्या व्यभिचारी स्त्रीकडे बघितलं, ती पापी होती, परंतु परमेश्वराने तिला काय केलं? क्षमा केलं. जर तुम्ही त्या 2 आंधळ्यांच्याकडे किंवा त्या एका आंधळ्याकडे गेला, त्या आंधळ्या लोकांच्याकडे गेला, परमेश्वर त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला त्या आंधळ्यापासून मुक्ती देऊन त्यांना दृष्टी दिली. जर तुम्ही त्या रक्तस्रावी स्त्रीकडे गेला किंवा 38 वर्षाच्या दुखणेकराकडे गेला, येशू ख्रिस्त त्यांच्याकडे गेला आणि त्याने त्याला आजारमुक्त केलं. जर तुम्ही त्या लाजराकडे गेला किंवा यायरेच्या कन्येकडे गेला, येशू ख्रिस्त त्यांच्याकडे गेला आणि त्याने त्याला जिवंत केलं. जर तुम्ही त्या गर्सेकरांच्या भूतग्रस्ताकडे गेला किंवा तो जो व्यक्ती होता जो म्हणाला की माझा विश्वास वाढवा, त्याच्या मुलाकडे गेला, तर येशू ख्रिस्ताने त्या दोघांना पण मुक्त केलं. त्यानं त्या लोकांना क्षमा दिली, त्याने त्या लोकांना मुक्ती दिली, आरोग्य दिलं आणि सार्वकालिक जीवन दिलं. आणि तीच गोष्ट त्यानं तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी केली. हालेलुया. बघा, त्या पापासाठी शिक्षा तर होती, मग ती शिक्षा कोणाला झाली? त्या आरोग्य जो रोग त्याला होता तो तर निघाला, पण तो रोग कुठे गेला? येशू ख्रिस्त त्या सर्व गोष्टी स्वतःवरती घेऊन त्या क्रूसावरती गेला आणि त्याने त्याचा अनमोल रक्त सांडला. त्या रक्ताच्या द्वारे ते सर्व शुद्ध आणि पवित्र झालं, कारण परमेश्वर त्यांच्या जीवनावरती काम करत होता. तसंच परमेश्वरानं आज मला निवडलेलं आहे आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये त्यांना क्षमा, मुक्ती, शांती, आरोग्य आणि सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. ऑलरेडी दिलेलं आहे. फक्त आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून त्याला स्वीकारायचं आहे की होय प्रभू, तू माझ्या जीवनावरती काम करत आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो, मी तुझे आभार मानतो आणि मी तुझं गौरव करतो. तेव्हा पूर्वी सर्व वचन प्रत्येकासाठी आशीर्वाद. परमेश्वर देव आपल्याशी बोललेला आहे. आज तो आपल्या सर्वांना त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी, सर्व काही त्याला सोपवण्यासाठी बोलवत आहे. अजूनही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला नसाल, त्याच्या जवळ येऊनही तुम्ही काही गोष्टी तुम्ही स्वतः घेऊन चालत असाल, की ती वेळ आहे सर्व काही त्याच्या हाती सोपवा.
आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. तोच एकमेव परमेश्वर आज आपल्याला बोलत आहे. आपलं सर्वस्व त्याच्या हाती आहे. तुम्ही हात त्या मांडीवर ठेवा आणि तुमचं प्रत्येक प्रश्न, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचणी त्याच्या समोर मनातल्या मनात मांडा. आणि या गीतात गाऊया बोलतात, मेरी आत्मा, मेरी आत्मा, मेरी आत्मा स्वीकार, मेरी आत्मा, मेरी आत्मा, मेरी आत्मा स्वीकार, मेरी आत्मा, मेरी आत्मा, मेरी आत्मा स्वीकार, मेरी आत्मा, मेरी आत्मा, मेरी आत्मा स्वीकार.
वचनाच्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. कारण जुन्या करारामध्ये अनेक नियमशास्त्र आहे जो आपल्याला बंधनात ठेवतो आणि प्रभू जवळ जाण्यासाठी आज अडखळणं. नवीन शास्त्र जे आहे तो एक प्रकारची शुभ वार्ता आहे आणि ती शुभ वार्ता म्हणजे परमेश्वर प्रीती आहे. तो आपल्याकडनं कसलीही अपेक्षा करत नाही. तो फक्त आपल्याकडे एकच अपेक्षा करतो की आपण त्याच्या जवळ या. अनेक वेळेला तो आपल्याला त्याच्या जवळ बोलावलेला असतो जी आपल्याला कळत नाही. आपण ते समजू शकत नाही आणि म्हणून आपण त्याच्या जवळ येऊन त्याच्या आशीर्वादापासून त्याच्या कृपेपासून मुक्तो राहतो. पहा आजचा हा शास्त्र भाग. ती स्त्री विचार करत असताना पकडली गेली नक्की आणि त्यातून तिला सुटका देण्याकरिता येशू तिला आपल्या जवळ बोलावलेला आहे. आणि त्या स्त्रीलाच नाही, त्या स्त्री बरोबर अनेक इतर लोक देखील विचार केलेले आहेत. विचाराने, मनाने आणि कृतीने त्यांना देखील तो आपल्या जवळ बोलावलेला आहे. कारण आज लोक तिला त्याच्या जवळ आणले आणि त्या ठिकाणी येशू त्यांना प्रश्न केला. त्यावेळेला ते त्या स्त्रीच्या चुका दाखवत होत्या येशूला. येशू म्हणतो की तिला शिक्षा देणं मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे अगदी बरोबर आहे. जो कोणी पाप केलेला नाही तो तिच्यावर पहिला दगड उचलेल. आणि हे ऐकताच त्या ठिकाणी जे लहानापासून थोडापर्यंत असलेले सर्व एक एक करून निघून गेले. आज प्रियानो, आपलं आत्मपरीक्षण करा. अनेक वेळेला आपल्या डोळ्यासमोर अशी लोक येतात या व्यभिचारी स्त्रीसारखं जे आपला छळ केलेला आहे, आपली निंदा केलेली आहे, आपल्याला दुःख दिलेलं आहे, आपल्याला आपला अपमान केलेला आहे, आपल्याशी विश्वासघात केलेले आहे. आपण फक्त त्या लोकांना बघत असतो. आज त्या लोकांना आपण दोष देतो आणि आजही आपल्या मनात हेच आहे, त्यांनी माझ्याशी असं वागलं, त्यांनी माझ्याबरोबर असं केलं, मला एवढा त्रास दिला, म्हणून आपण त्यांना आजही आपल्या जीवनात, आपल्या विचारात, आपल्या मनात उचलून चालत आहोत. आणि त्यांना उचलल्यामुळं, त्यांना घेतल्यामुळं प्रियानो, आपण आपल्या परमेश्वराला आपल्या मनातून काढून टाकलेलं आहे. त्याला आपल्यामध्ये येऊ देत नाही. बायबल म्हणते तो आपल्या दाराजवळ उभा आहे. तो उभा आहे, तो दार ठोकत आहे. आज जर कोणी तो दार उघडला तर तो आत येईल. आज हे सर्व लोक त्यांच्या दाराजवळ येशू होता आणि तो म्हटला, जो कोणी पाप केलेला नाही त्यानं पहिलं दगड मारा. परंतु ते
त्या ठिकाणी त्या सर्वांना वाटलं की आम्ही सर्व पापी आहोत, आमच्यामध्ये योग्यता नाही, आणि म्हणून ते सर्व निघून गेले. आज आपण तसंच करतो का बघा. पण ती व्यभिचारी स्त्री मात्र येशू समोर उभी आहे. जिला पकडून आणलं ती मात्र उभी आहे. ती त्या ठिकाणावर गेली नाही. कारण येशूला सर्व अधिकार आहे. कारण येशू म्हणतो प्रगटीकरणामध्ये, स्वर्गाच्या आणि अधोलोकाच्या सर्व किल्ल्या माझ्या हातात आहे. मी अल्फा आणि ओमेगा आहे. जीवन देणं आणि जीवन घेणं हे त्याच्या हातात होतं. पण तो जीवन देण्यासाठी आलेला होता. आणि म्हणून त्या स्त्रीला तो क्षमा केलेला आहे. तो म्हणतो, बाई, मीही तुला शिक्षा करत नाही, यापुढे पाप करू नको. आज पिढ्यानं आपण भाग्यवान आहोत. आपण या वेळेला येशू समोर उभे आहोत. आज अनेकांना आपण आपल्या मनात घेऊन आलेले आहोत. अनेकांना आपल्या विचारामध्ये उचलून आणलेले आहोत. अनेक गैरसमज आपल्या मनात आहे, अनेक संशय आपल्या मनात आहे, अनेक तिरस्कार आपल्या मनात आहे, अनेक राग आपल्या मनात आहे. आज येशू समोर तुम्ही उभे आहात. आज येशू समोर आपली मन मोकळं करा. कारण आज आपला येशू आपल्याला ह्याच गोष्टी शिकवतो. तो काय म्हणतो, की तो हेच म्हणत आहे, तुम्ही तुमच्या शत्रूंना क्षमा करा. जे तुमचे छळ केलेले आहे त्यांच्यासाठी मध्यस्थी करा. तो तुम्हाला क्षमा यासाठी करा म्हणत आहे, त्या शत्रूसाठी नाही. तुम्हाला तो जीवन मिळाला. तो तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायचा अर्थ यासाठी की तुम्ही येशू बरोबर एक व्हावं म्हणून तो तुम्हाला म्हणत आहे. आज प्रियानो, किती वेळ, किती संधी आहे. आज आपल्या मनातलं त्या सर्व गोष्टी काढून टाका. द्वेष, तिरस्कार, मत्सर, ईर्ष्या, क्रोध, संताप, सूड, कारण यामध्ये तुम्ही स्वतःचा नाश करता. तुम्ही स्वतः तुमची शांती गमावत आहात. तुम्ही स्वतः परमेश्वराच्या कृपेपासून लांब आहात. कारण येशू आपल्याला नियमशास्त्र देण्यासाठी नाही किंवा ते खोडण्यासाठी नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी आलेलं आहे. आणि नियमशास्त्र येशू मध्ये पूर्ण होतो जेव्हा आपण त्याची आज्ञा मानतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि तो आपल्याला सर्व आपल्या भूतकाळाच्या पापापासून, वर्तमान काळाच्या पापापासून, येणाऱ्या भविष्य काळाच्या पापापासून कायमची सुटका देतो. त्या व्यभिचारी स्त्रीसारखं तुम्ही तिच्या समोर उभे आहात. त्या घोळक्यातून
आणलेला घोळका जसा निघून गेला तसा नसून तो घोळक्यातलं तुम्ही देखील एक आहात. आज तुम्ही त्याच्यासमोर उभे आहात म्हणून त्याला पूर्णपणे समर्पित व्हा. तो तुम्हाला या सर्व बंधनातून मोकळं करत आहे. ओरियल्लाहार दीर तंद्रश्यवल खारदी निय बहार दा हार ददी दीर तंद्रशहा शहार दा खारदी प्रभु ओरियल्लाहार दा हार ददीर नाम दा खारदी. हालेलुया जीसस हालेलुया 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 हालेलुया. परमेश्वराचं विनंती करो माघात मिळालो की त्या एकमेकांना क्षमा करण्यासाठी त्याच्याजवळ विनंती करा, शक्ती मागा, तो तुम्हाला त्याचं सामर्थ्य देईल. हालेलुया 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 हालेलुया. ओ हाले 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 हालेलुया 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 Amen. 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 Amen.